पण आई, हा नयनताराचा फोटो कशासाठी? रागिणी, म्हातारीने काय सांगितलं होतं? काय? जर का नयनताराने तुम्हाला माफ केलं, म्हणजे आपल्याला माफ केलं आणि आपल्याबरोबर पुन्हा काम करायची तयारी दाखवली, तर आणि तरच आपली बँक खाती पुन्हा चालू होतील. कळलं? त्यामुळे आता पहिलं टार्गेट नयनतारा इनामदार. नयनतारा नावाच्या राक्षसाला आधी बाटलीत उतरवावं लागेल. पण आई, तू नयनताराला चांगलीच ओळखतेस. माफ काय, ती तुला समोर उभी पण करणार नाहीये. इम्पॉसिबल. आणि हीच अशक्य गोष्ट आपल्याला शक्य करून दाखवायची. कशी? आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला उद्याच्या उद्याच नयनताराच्या घरी जावं लागेल. त्यामुळे अकाउंट सुरू करायची असतील आणि हातात पैसा हवा असेल तर वाटेल त्या अपमानाला आपल्याला सामोरं जावं लागेल. वेळप्रसंगी मानहानी झाली तरी देखील ती भोगावी लागेल, पण आपल्याला ते करावं लागेल. टार्गेट नंबर 1, नयनतारा इनामदार. कमळी, सायबर सरांनी हे तुला द्यायला सांगितले. हे काय? मला काय माहित. हे डबडं कसलंय? अगं वेडे, हा नाईट लॅम्प आहे. म्हणजे जेव्हा तुला अंधारात अभ्यास करायचा असतो आणि दुसऱ्या कोणाला त्रास व्हायला नको असतो ना, तेव्हा याला यूज करायचं. थांब मी दाखवते. आता तुला कोणीही कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी तू या नाईट लॅम्पवर रात्रभर अभ्यास करू शकतेस. काय मॅडम, आता तर तुमसनी ह्या उजेडाचा काही प्रॉब्लेम नाही ना? हरकत नाही, काहीच नाही. आता तू ह्या नाईट लॅम्पमध्ये अभ्यास करू शकतेस. चला निघते मी. कुंबळे कुंबळे, अगं इकडे की तुला गंमत दाखवतो. हे बघ, तसं दाबलं की नाही ते बंद होते आणि चालू होते. हे बघ, आता बघ चालू झालं. निंगे, अगं हे तर आपला आबा डब्यात काजू भरून द्यायचं की नाही तसंच वाटायलंय. अगं होय की. बघ, आपला आबा सोबतच आहेत. होय.